सिंधुदुर्ग जिले में लगातार जारी बारिश का सबसे ज्यादा असर सब्जी की फसलों पर हुआ है, जिससे किसान मौसम के साथ ही जंगली जानवरों की दोहरी मार झेलने पर मजबूर है। कई इलाकों में जारी बारिश और जंगली जानवरों के आक्रमण से सब्जी की फसलें पूरी तरह बर्बाद हो गई। सिंधुदुर्ग जिले के वेंगुर्ले तहसील के मठ और परबवाड़ी के किसान भारी संकट में हैं। लगातार जारी बारिश और जंगली जानवरों के अतिक्रमण ने सब्जी फसलों को पूरी तरह बर्बाद कर दिया। किसानों की मेहनत से उगाई गई सब्जी अब सिर्फ कीचड़ सड़ी फसलों में तब्दील हो चुकी है। वहीं बची सब्जियों की फसलों पर रोग का प्रकोप है। एक तरफ मौसम की मार, दूसरी तरफ जानवरों का कहर। इससे किसान भारी नुकसान में आ गए। किसान सरकार से तुरंत पंचनामा कर मुआवजा देने की मांग कर रहे हैं। 4-4.5 हेक्टर क्षेत्र होतं। यावर्षी पाऊस पण जरा लवकर लागल्यामुळे प्रॉब्लेम झाला। बियाणं बोगस आल्यामुळे 2-3 वेळा बियाणं घातलं, 2-3 वेळा खर्च झाला। तिसऱ्या टायमाला बियाणं रुजून आलं। आता व्यवस्थित होत होतं आणि गव्याने आता 1-2 दिवसापूर्वी गवे आले। गव्याने पूर्ण नासधूस केली आहे। ह्या क्षेत्रात पूर्ण दोडकी आहेत, बाजूला भेंडी आहे, पाठीमागे हे आहे वाल आहे, समोरनं चिबूड आहेत। काय सर्व प्रकारचं पीक घेतलं होतं, पण काय यावर्षी गव्याने नुकसान केल्यामुळे प्रॉब्लेम झालाय। यावर्षी मार्केटला भाजी आम्हालाच विकत आणावी लागेल असं एकंदर चित्र निर्माण झालंय आणि याला गव्हर्नमेंट कारणीभूत आहे। कारण गव्हर्नमेंटला गवे पाहिजेत, शेतकरी नको। 4-5 हेक्टरमध्ये आम्ही लागवड केली आणि नाही म्हटलं तर ते 4 ते 5 लाख रुपये आमचं नुकसान झालंय। आम्ही म्हणजे लोकांकडून पैसे आणले, काही दागिने सुद्धा बँकेमध्ये ठेवून हे लागवड केली। आज ते जे केलं त्यात 10,000 सुद्धा मिळणार नाही अशी आमची अवस्था झालेली आहे। आणि आज कसं, आज फुललेली झाडं आहेत, फुलं पडलेली होती। आज ही गणपतीसाठी आम्ही गणपतीपर्यंत चांगल्या प्रकारे त्याला मागणी होती आणि 4 पैसे आम्हाला मिळणार होते ती अपेक्षा होती, पण अपेक्षेपेक्षाही नाखुश चालू आहे। आता दोडकी आहेत, दोडकी, वाली, भेंडी, तसंच कारली, चिबूड, भोपळा, वाल, अशा प्रकारची काकडी, अशा प्रकारची लागवड केली। पंचनामा फॉरेस्ट खाते आले, त्यांनी पाहणी केली, पंचनामा केला, त्यांनी शूटिंगवर घेऊन गेले। आता ते त्यांच्या लेवलीप्रमाणे ते करतील, पण त्यांनी येऊन गेलेत। इतर कोण आले नाहीत, पण ते फॉरेस्ट खाते येऊन गेले। ह्या वर्षी मला तर वाटत नाही, कारण ह्या वर्षी म्हणजे आमच्या स्वतःच्या गणपतीलाच मिळेल ही सुद्धा माझी शाश्वत नाही।